वर्ष 2027 मध्ये मराठीमधले मोठे मोठे चित्रपट लाईनअप झालेले आहेत ऑलरेडी. म्हणजे खाशाबा हा चित्रपट असेल, झिम्मा 3 असेल किंवा दिग्पाल लांजेकर यांचा दर्या भवानी हा चित्रपट असेल. पण स्पेशली खाशाबा आणि झिम्मा 3 या चित्रपटाची एकाच दिवशी रिलीज असल्यामुळे, एकाच डेटला रिलीज असल्यामुळे क्लॅश होणार आहे, त्याबद्दल बोलूयात. आणि कश्मीर महाजनी यांनी सुद्धा 2027ला ते स्वतः डिरेक्ट करणार आहे असं एक अनाउन्समेंट केलं एका चित्रपटाची. त्याचं नाव असणार आहे राखणदार, त्याबद्दलही बोलूयात. सो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सो नक्की पहा आणि पूर्ण पहा हीच विनंती आहे. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. मराठी चित्रपटांचे कलेक्शन जे की खूप कमी युट्यूब चॅनल्सला सांगितले जातात, त्यापैकी आपलं चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि ह्या व्हिडिओला महत्वाचं म्हणजे हाईप नक्की करा, जेणेकरून ही व्हिडिओ पुढे जाईल, खूप सपोर्ट मिळेल. कमेंटच्या बाजूला हाईप बटन आहे तर नक्की करा. सो जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, वर्ष 2027 मध्ये ऑलरेडी मोठ्या मोठ्या मराठी चित्रपटांची लाईन लागलेली आहे असंच म्हणू शकतो. पण स्पेशली 2 चित्रपट, खाशाबा आणि झिम्मा 3. खाशाबा हा चित्रपट नागराज मंजुळे यांचा आहे आणि झिम्मा 3 हा चित्रपट हेमंत ढोमे यांचा आहे. ह्याच्यावरनं वाद झालेला आहे त्यांच्यामध्ये की झिम्मा 3 हा जो चित्रपट आहे हेमंत ढोमे यांचा, त्यांनी ऑलरेडी डेट रिलीज केली होती, सांगितली होती की आमचा चित्रपट 1 जानेवारी 2027ला येणार आहे. मग खाशाबा यांनी तीच डेट का धरली, त्यांचं म्हणणं असं आहे. पण आता स्पेशली जर का ठरलीच आहे डेट, तर माझ्या मते खाशाबा हा चित्रपट असा आहे की तो खूप म्हणजे त्याचा एक प्रेक्षक वर्गच खूप मोठा आहे. कारण नागराज मंजू यांचा चित्रपट आहे तो ऑलरेडी खूप म्हणजे त्याची खूप चर्चा झालेली आहे. त्यामुळे एक स्टेप हेमंत ढोमे जे की झिम्मा 3चे डायरेक्टर, त्यांनी मागे घ्यावा आणि खाशाबाला रिलीज होऊन द्यावा आणि ऍटलिस्ट 3 हफ्ते तरी खाशाबा चित्रपट चालावा आणि मग झिम्मा 3 रिलीज व्हावा असं माझं म्हणणं आहे. आणि मग दर्या भवानीने पण थोडी डेट पुढे घेतली, दर्या भवानी चित्रपटाची दिग्पाल लांजेकर यांनी, तर बरं होईल माझ्या मते. कारण 3ही चित्रपटांना त्यांचा वेळ मिळावा असं माझं म्हणणं आहे. म्हणजे खाशाबा 1 जानेवारीला रिलीज झालं तर 3 हफ्त्यानंतर झिम्मा 3 रिलीज व्हावा, 1-2 हफ्त्यानंतर मग दर्या भवानी रिलीज व्हावा असं माझं म्हणणं आहे. कारण प्रत्येकाचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे प्रत्येक चित्रपटाचा. म्हणजे खाशाबाचा तर खूप चर्चा होते, खूप चर्चा की तो चित्रपट 200 कोटी सुद्धा पार करू शकतो. सो हे खूप कमी चित्रपटांबद्दल होतं मराठी चित्रपट, त्यामुळे त्याला टाइम मिळायला हवा. म्हणजे 3 हफ्ते तरी किमान, जसं की देऊळ बंद 2 आणि राजा शिवाजी चित्रपटाबाबतीत झालं. राजा शिवाजी हा चित्रपट आला आणि त्यानंतर 3 हफ्त्यानंतर देऊळ बंद 2 आला. म्हणजे दोघांनाही त्यांचा वेळ मिळाला आणि दोन्ही चित्रपट चालले. तसंच माझ्या मते इथे व्हावं. आता तर ही क्लॅश वाचू शकते. म्हणजे जे शोजचं जे गणित आहे, म्हणजे आता इथे एकाच दिवशी रिलीज झाले तर मग दोघांनाही कमी शोज मिळेल. मग एखादा हिंदी चित्रपट ही समोर असला किंवा हॉलिवूडचा एखादा चित्रपट असला, कारण डूम्सडे आणि एव्हेंजर्सच्या तारखा त्या असू शकतात किंवा आहेत, त्यामुळे जर का तेही आले तर मग शोजची फार गणितं बिघडून जातील आणि दोन्ही चित्रपट, म्हणजे जो 200 कोटी कमवणारा चित्रपट आहे तो फ्लॉप होऊन जाईल. त्यामुळे माझ्या मते तो क्लॅश अवॉइड करायला पाहिजे आणि थोडा तारखा ऍडजस्ट करायला पाहिजे 2-3 हफ्त्याच्या डिफरन्सनी. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगू शकता. आणि माझ्या मते की ही चर्चा होणं खूप गरजेचं आहे डिरेक्टर्स सोबत किंवा प्रोड्युसर सोबत एकमेकांची. ती जी जर का ऍडजस्टमेंट किंवा म्युच्युअल अंडरस्टँडिंगने ते झालं तर लय बरं होईल. कारण सगळ्या प्रेक्षकांना, आम्हाला मराठी प्रेक्षकांना तो चित्रपट बघायचा आहे, दोन्ही चित्रपट बघायचे, पण मग ते एकाच दिवशी क्लॅश झाले आणि शोज कमी मिळाले तर तो फ्लॉप होऊ शकतो चित्रपट आणि आम्ही कोणता बघायचा कन्फ्युज होऊन जाऊ. आता पुढचा चित्रपट जे मी कश्मीर महाजनी यांचा चित्रपटाबद्दल बोलत होतो, तर ते असं की त्यांनी एका मोठ्या चित्रपटाची अनाउन्समेंट केली जे की ते स्वतः डिरेक्ट करणार आहेत. म्हणजे राखणदार त्या चित्रपटाचं नाव आहे आणि म्हणजे पोस्टरच असं सांगून जातं किंवा कन्फ्यूज करून जातं की चित्रपट भव्य स्केलवरचा असणार आहे. त्यात कश्मीर महाजनी असणार आहेत, सई तामणकर असणार आहे आणि मकरंद अनासपुरे सुद्धा असणार आहे. असं 3घांची नावं सुद्धा रिव्हील करण्यात आली आहे. म्हणजे सिंहाचा फेस आणि तो राखणदार वगैरे. तर मोठ्या स्केलचा चित्रपट असणार आहे, कुठेतरी वेगळं असणार आहे. तर कश्मीर महाजन यांनी स्वतः सांगितलं की
त्यांचं म्हणणं असं आहे की लोकांनी पोस्टर बघून कन्फ्यूज व्हावं किंवा त्यांना त्यांच्या मनात एक उत्सुकता वाढावी की काय चित्रपट असणार वगैरे, तशा रीतीने तो पोस्टर डिझाईन केलाय आणि हा चित्रपट लोकांनी बघायला यावा म्हणून तो थोडासा कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी तो हे पोस्टर डिझाईन केलंय असं. सो हे होतं हाही चित्रपट, स्पेशली हाही चित्रपट, हा जो राखणदार चित्रपट काश्मीर महाजनी डिरेक्ट करणार आहे तोही चित्रपट 2027 मध्येच येणार आहे. म्हणजे हाही चित्रपट असणार आहे. कधी येईल ती वेगळी गोष्ट आहे. अजून एक म्हणजे ते गोंधळ चित्रपटाचे डिरेक्टर, त्यांचाही शहाजी राजा चित्रपट 2027 म्हणजे ऑलरेडी खूप मोठे मोठे चित्रपट लाईनअप झालेत. सो एवढंच सांगेन की क्लॅश नको होऊ दे चित्रपट आणि स्वतंत्र सोलो रिलीज करा, जेणेकरून प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत तो चित्रपट पोहोचेल आणि तो चित्रपट सुद्धा चालेल आणि त्याचा अल्टिमेटली फायदा मराठी इंडस्ट्रीला होईल. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.